नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कोकणातल्या प्रणय या यूट्यूब चॅनलवर. तर आज घातले बॅगी पावसातून, आवडत नाहीत तरी पण. तर सकाळ सकाळ मस्तपैकी गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो, पाया पडलो आणि दिवसाची सुरुवात केली. तर चला, तर पोचलो स्टेशनला, आपल्या नारला सुपारा स्टेशनला. तर गेलो, तर बघतोय तर काय, आपला मित्र धीरज भाऊ आधीच आलेला आहे. आपला मित्र थांबलेला आहे, पाहू शकता. त्याच्यामध्ये तुझी दिवसाने मी बॅग जाते, जास्त मी घालत नाही, मला बॅग आवडत नाही. तो घालावे पगडत पडलेल्या असतेपेक्षा बेकार वाटत. अरे नाही असं वाटतं गणपडात उड्या मारतोय. ही ट्रेन गेल्यावर आमची ट्रेन आहे 6:58ची. जातो आम्ही इथे जोर पकडत जातो. आपला मित्र आहे धीरज, क्लास पार्टनर. अलग अलग बनवले वाईन भेटलेली नाव पकडणे जोर मारले रिटर्न मारतो मला लाईन बघूया, नशिबात लाईन कमी असेल. तर मंडळी पाहू शकता, काही जाम लागली तिथे आज पण नाही असं वाटतंय. तुला मित्र धावतोय पुढं, जाम लाईन आहे, नशीबच नाही फास्ट होऊ शकता. काल तर खूप होतोय, काल तर 30 पर्यंत होते, आज कमी 415 होते. भैया ढग्यातून मला चालायला जमत नाही. ढग्या मला नाही जमत, सवय नाही जिरे होती म्हणून घातले. अशी ठेवली तर काय फिजी तिला मला चालायला जमत नाही मंडळी. बॅगी घातल्या बॅगी तुटला तर हा अंधेरी स्टेशन. आम्ही इथे जात आहोत, मगची लाईन पुढे पुढे जातो. काही विषय नशीब एवढा फक्त आहे ना, आम्ही जर ट्रेननी लवकर आलो ना तरी ते बस मध्ये लय उशीर होतो. बसच्या लाईनीत आमचा लय वेळ जातो. काय धीरज भाऊ, जर 15 मिनिटं लवकर आलो तर बसची लाईन बाबा लय लांब. आमचा ते 1-2 तास कधी अर्धा तास जातो, 2 तास नाही का 1 तास तरी जातो आरामात. मग क्लासला पोहोचायला आम्हाला उशीर होतो. आम्ही आता जाम गर्दी आम्ही जातो. आम्हाला जागा भेटली नाही बघूया. लाईनीमध्ये उभे होते म्हणून आम्हाला जागा भेटली, आम्ही स्टँडिंगला उभे राहिलो, भेटलीच नसती जागा. त्यानंतर उतरलेलो आहोत. उतरताना पण खूप मोठा विषय झाला पाहिजे. काय जमी तुम्हाला, आम्हाला उतरायचं होतं आमच्या स्टॉपवर, कारण आम्ही गेलो पुढच्या स्टॉपवर. बाई वाटून आता याचा पण लक्ष नाही. हा मला बोलतोय पण एक बॅनर आहे, बॅनर आहे, बॅनर बघ. मी आलो बॅनर बघ, स्टॉप येऊन गेला कधी समजलाच नाही. त्या काकानं बोललो थांबवा काका, त्या काकानी बिचाऱ्याने थांबवलं. नशीब आमची काढलं नाही तिथे पब्लिक मध्ये, गप्पच थांबवल्या. त्याच्या नाही आता आम्ही हा, तर आता आम्ही हनुमानजींच्या मंदिरात जातोय. येत नाही तर आले काय पक्ष बघा सगळे हनुमान दादा. दिसत नाही आता जातोय क्लास रे. सीन लय बेकार झाला. बसचा पण नाही लक्ष, आणि त्या ट्रेन मध्ये पण अंधेरी कधी आली समजलीच नाही. आम्ही राहिलो पिक्चर बघत, दार आला बघू म्हणजे आता पण तसंच बघू. आता कसं जातोय तो. आम्ही जात आहोत क्लासला. तर आम्ही आता आलेलो आहे बघा, काय बोलून इकडे आमचा क्लासचा एरिया. आपला पार्टनर धीरज भाई.
आता आलोय क्लासमध्ये. भेटू लवकरच. चला अजून पण काय आलं नाही. लवकर पिशवीवर बसतो आपल्या डिझाईन पूर्ण करतोय. एक डिझाईन माझी बाकी आहे, त्याला करतो पूर्ण. चला बसूया. बसलेला दिसत नाही. ज्या पिशवीवर बसतो ना, पिशवी सजवून ठेवलाय. सजवून म्हणजे मला तुम्हाला ते आमचे सर बसतात. तर आम्ही टी व्ही बघून नाही रे, चालू होय नाही गाडी. आलेला ऑल पेपर वगैरे मी मला ठेवले पाहू शकता. बघा ते मस्त वाटतं ऑल पेपर. आपण काम करतो ते आपण नीट ठेवलं पाहिजे. हमारा क्लास है आदर्श. अरे धीरज आपको बताइए. और सब आए. ये देखो अभी दीपक सर आया. ये देखो दीपक सर. वो दीपक हमेशा लेट होते आप. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. आइए आशा मैडम. हैव अ ग्रेट डे. ये आशा ताई. दीपक क्या बोलेगा तू? क्लास शीट है तो हमारे गए कैट पॉइंट. आज हल्दी पे आए. पिला पिला जल्दी जा रहे हो. हल्दी पे आए. आज लवकर जाणार आहे. आता आम्ही जातोय गणपतीच्या कारखान्यामध्ये. आज क्लास लवकर सुटले. आज ते डिझाईन काही दिले नाही. तर आम्ही जातोय स्टेशनला एक कारखाना तिथे. तर तुम्हाला दाखवतो. चला. तर मंडळी आता आम्ही क्लासवरून सुटलेलो आहोत. तर आता आम्ही बस पकडली आहे आणि आता आम्ही जातोय स्टेशनला. स्टेशनच्या इथे एक कारखाना आहे गणपती बाप्पाचा. तिथं आम्ही चाललोय. स्टेशन पासून स्टेशनच्या इथे उतरून आम्ही रिटर्न येणार आहोत. थोडा कारखाना पाठी आहे म्हणून. तर आता आम्ही कारखान्यात जातोय तर तुम्हाला दाखवतो. तर चला. आता आम्ही उतरलो. बघा हे मित्र आहेत उज्ज्वल आणि धीरज आहे आणि आपला आदर्श आहे. तर आता आम्ही इकडे कारखाना आहे तिथे जातोय. खूप साऱ्या गोड मूर्ती आहेत. नमस्ते नमस्ते. मस्त मस्त मूर्ती आहेत. आम्ही किती दिवस प्लॅन करतोय की तिथे जाऊ. तर आज तो दिवस आलाय. तर आम्ही आता जाणार आहोत. जातोय जाणार आहोत नाही जातोय. तुम्हाला दाखवतो इथं पोहोचल्यावर. मंडळी पाहू शकता आम्ही इथं आलेलो आहे कला कारखान्यात. बघूया आधी आपल्या परमिशन देतात काय ते. सुंदर असे एक अप्रतिम मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो. तुम्हालाही आवडेल. पाहू शकता. बॅलेन्सिंगचे डायमंड वर्क तर खूप आहे. एक नंबर असे मूर्ती आहे. बाजूला पण त्यांची मूर्ती आहे. 8 मध्ये फायनल करतो. जाऊ दे. तिला आवडली आहे. खूप सुंदर अशा मूर्ती आहेत तिथे. नक्की या आणि बघून घ्या. तर मंडळी 2025चा परेडचा राजा तुम्हाला इथे दिसतो. एक नंबर असा वाटतो. सेम टू सेम इथंच आहे. पाहू शकता. म्हणजे इथं त्यामध्ये मूर्ती बनवली आहे त्यांनी. बघा बघच्या राजाची छोटीशी मूर्ती आहे इथे. पाहू शकता. ती मस्त बनवलेली आहे. वाव. इथे फोटो पण काढ. सुंदर असे डायमंड वगैरे लावलेले आहेत. पेशवा एक नंबर अशी मूर्ती आहे. खूप इथं मूर्त्या एक नंबर आहेत बनवलेल्या. मस्त बनवल्या आहेत. डिझाईन वगैरे खूप मस्त आहे. डायमंड वगैरे खूप मस्त लावतात. सुंदर अशा मूर्ती आहेत. आपले मित्र आहेत मूर्ती बघतात. मध्ये पण खूप मस्त मस्त मंडळी इकडे खूप मस्त मूर्ती आहेत. आपले काका पण आलेले ते बघा मूर्त्या बघण्यासाठी. ही मूर्ती बघ. काय मस्त वाटतं रे. आवाज जरा वाढव. आवाज हिचा फोटो काढ ना.
तर मंडळी काय बोलू, तिथे येऊन मनाला खूप वेगळीच म्हणजे वेगळंच फील होत, म्हणून मी इथे एकसाथ येतो. म्हणजे खूप साऱ्या कारखान्यात जातो, तर पावसाळ्यात किती मस्त मस्त मूर्त्या आहेत तिथे. ते बाप्पा बनतो तिथे अक्षरशः आपण येतो. पाहू शकता मंडळी, खूप सुंदर मूर्ती आहेत, ते खाली पण आहेत. मध्ये पोटे यांचे संदीप योगेश कला केंद्र, तिथे तुम्ही आलात ना, अतिशय सुंदर अशा मूर्त्या भेटून तुम्हाला डायमंड वर्क केलेल्या. अजून अशा खूप मित्र सारे आहेत, एक नंबर मूर्ती आहेत, आपले मित्र आहेत. तर आता आम्ही आलेलो आहोत अंधेरी ट्यूशनवर. तर आम्ही स्लो ट्रेन पकडतोय, आम्हाला आरामात जायचं, जागा पकडून फास्ट पकडून त्या घरी तिथून नाही बाबा जमणार आज. तर 3 मिनिटावर आहे, मग आम्ही ते थांबतोय, तर आम्ही इथून जाऊ. मंडळी ट्रेन बाहेर भेटलेली आहे, तर जाण्यासाठी आम्ही ट्रेन घेतली आहे, जागा वगैरे आता भेटले, तर आता आम्ही जाणार प्रवास करावा. तर चला, तर व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा.